नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गौरी साखरे। आज मी आपल्याशी आपल्या सगळ्यांचा किंवा आपण सगळेजण जे भोगत असतो त्यापैकी एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे। आपण सर्वसामान्य माणसं जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, आपल्याला कुठे या भानगडी करायला वेळ आहे, मरू दे, त्याच्यापेक्षा दोन पैसे एखाद्याच्या तोंडावर फेकून आपण मोकळे होतो। त्यामुळे होतं काय, आपण सगळे हरण समजले जातो आणि वाघ येऊन आपली एक एक करत शिकार करत आपला अक्षरशः संपूर्ण कळप नष्ट करतो। ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात, कोणीतरी याला वाचा फोडायला हवी। मी खूप काही करू शकत नाही, मी तेवढी सबलही नाही, पण मी यामध्ये माझा एक छोटासा खारीचा वाटा उचलणार आहे। ही गोष्ट माझ्या संदर्भात घडलेली आहे, कदाचित तुमच्या सगळ्यांच्या बाबतीतही अशी काही घडली असेल। हे विश्वाची माझं घर असं आपण सगळेजण मानतो, पण तरीही या विश्वात, या पृथ्वीवर कुठेतरी आपलं स्वतःचं लहानसं का होईना एखादं घर असावं, एक रूमचा का होईना स्वतःला एक छप्पर असावं, असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं। स्वतःचं घर घेणं ही किती मोठी गोष्ट आहे, हे फक्त कष्ट करून आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवत पै पै जोडणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसालाच माहित असतं। अन्न वस्त्र निवारा ही माणसाची प्राथमिक गरज म्हटली जाते, तरीही अन्न वस्त्र आपण थोड्या पैशांमध्ये भागवू शकतो, पण आज निवारा मिळवणे आणि तोही स्वतःचा, हे काही फारसं सोपं गोष्ट राहिलेली नाही। माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आम्ही एका भाड्याच्या घरात राहत होतो। आमच्या फायनान्शियल पोझिशनमुळे आम्ही तिथे काही काळ भाडं नाही भरू शकलो आणि आमचं सामान घरमालकाने घराबाहेर काढलं। 12 दिवस मी, माझा मुलगा आणि आमची 2 मांजरं अक्षरशः आम्ही रस्त्यावर होतो। काहीही करून कुठल्याही परिस्थितीत माझ्या लेकांना आसरा देणं ही प्रचंड मोठी गरज होती। कोणीच नसल्यामुळे एक हतबल झालेली आई अक्षरशः निवारा शोधत होती आणि तशातच एक छोटीशी ऍड मला इंटरनेटवर दिसली। अमरावतीमध्ये घराच्या किमती खूप आहेत, पण या बिल्डिंग मध्ये त्या मानाने लॉकडाऊन असल्यामुळे त्या काळात सर्वसामान्य किमतीपेक्षा जवळपास 70% किमतीत हे घर मिळणार होतं। मी माझ्या भावाच्या हातापाया पडून अक्षरशः भीक मागून पैसे उभे केले, काही पैसे कर्जाने सुद्धा घेतले। ते कर्ज मी अजूनही फेडत आहे आणि अजून किती वर्ष फेडावे लागणार आहेत हे मलाही माहित नाही। तर मी आता माझ्यावर किंवा मी जे काही सहन केलं ते आता मी ह्याच्या पुढे सहन करू शकणार नाही। मी नक्कीच उठाव करणार आहे आणि म्हणून मी माझी समस्या आपल्या सगळ्यांसमोर मांडत आहे। आपल्याला पटतं का बघा, मी चुकीचं वागत असेल तर आपण तसं सांगा, मी लगेच थांबेन, पण मला वाटतं कोणीतरी वाचा फोडणे आवश्यक आहे। आपण जर ससा बनून राहिलं तर गिधाडं येऊन आपल्याला बिळातनं काढून नेणार, हा निसर्ग नियम आहे। मी 2020च्या नोव्हेंबर मध्ये गोविंदास काय या बिल्डिंग, अमरावतीतल्या बिल्डिंग मध्ये विजय तळडा या बिल्डर कडून फ्लॅट खरेदी केला। फ्लॅटची संपूर्ण रक्कम मी एकरकमी दिली। मगाशीच मी सांगितलं की मी ती रक्कम कशी उभी केली होती। तर मी जेव्हा हे पैसे द्यायला गेली तेव्हा फ्लॅटचे खरेदी करताना बिल्डरने माझ्याकडून 1 लाख रुपये वन टाइम मेंटेनन्स म्हणून मागितला। अशा वेळेस आपल्याकडे बोलण्याला काही उत्तरच नसतं, तो द्यावाच लागतो। मी त्याला दिला। त्यानंतर त्याने माझ्याकडनं 25,000 रुपये इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणून घेतले, तसंच 5,000 रुपये आमच्याकडनं त्या वर्षाचा मेंटेनन्स म्हणून घेतले। याशिवाय लिगल चार्जेस वगैरे जे काही त्यांचे चार्जेस असतात ते सुद्धा घेतले।
परंतु या कशाचीच त्याने आम्हाला आजवर रिसीट दिली नाही. 1,00,000 रुपयाच्या रिसीटची मी अनेक वेळा मागणी केली, पण आजवर आम्हाला त्याची रिसीट दिली नाही. ही रिसीट फक्त मला दिली असं नाही, माझ्या बिल्डिंगमध्ये 128 लोक राहतात. प्रत्येकाकडनं 95,000 ते 1,00,000 रुपये अशा प्रकारे जवळपास 1,28,00,000 किंवा रिसेल मधले फ्लॅटचे जर आपण पैसे धरले तर जवळपास 1.25 ते 1.5 कोटी रुपये बिल्डरकडे जमा आहेत. त्याची त्याने कोणालाही आजवर रिसीट दिलेली नाही. आणि मला आता इथे असं सांगायचं आहे की मी त्यानंतर 5-5 हजार असं 3 वेळा मेंटेनन्स दिला. तेव्हा आमची सोसायटी बनली नव्हती, आता सुद्धा बनली आहे याची आम्हाला खात्री नाही. तर यात कोणत्याही मेंटेनन्स रिसीटची मला पावती आजपर्यंत मिळालेली नाही. प्रत्येक सदस्याकडनं इलेक्ट्रिसिटीच्या मीटरसाठी म्हणून 25,000 रुपये घेतले. 128 सदस्यांकडनं मिळून जवळपास 32 लाख इतकी प्रचंड मोठी रक्कम बिल्डरने वसूल केली आहे. अशी कोणता त्याला खर्च आला इलेक्ट्रिसिटी लावायला ते मला समजलं नाही. आपण असं धरलं की इलेक्ट्रिकच्या मीटरचा सर्वसाधारण खर्च 1,500 ते 2,000 आणि डीपीचा खर्च 5 लाख रुपये, तर प्रत्येक घरामागे 1.5 लाख रुपये हा त्यांचा इलेक्ट्रिसिटीचा मीटर बॉक्सचा खर्च आणि जवळपास 500 रुपये आपण धरू हा डीपी लावायचा खर्च. तर 2-1 हजार रुपये इलेक्ट्रिसिटीचा खर्च येत असतो. पण त्याऐवजी आमच्याकडनं 25 लाख रुपये बिल्डरने मागून घेतले आणि या पैशाची पावती दिली नाही. विचारायला गेलं तर बिल्डरकडे अडवाणी म्हणून हेमंत अडवाणी नावाचा एक त्याचा मॅनेजर कम गुंड आहे. तो अक्षरशः अंगावर धावतो आणि वाटेल तसं बोलतो. त्यामुळे अशा माणसाशी बोलायला जाणं आपल्यासारखे लोक बिलकुल पसंत करत नाहीत. पुढचा मुद्दा असा आहे की बिल्डिंग खरेदी करताना आम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या. बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर पोडियम किंवा सांस्कृतिक हॉल बनवलेला आहे. हा फ्लॅट खरेदी करताना आम्हाला असं सांगितलं की तुम्ही इथे कधीही विनामूल्य येऊन वेगवेगळे इंडोर गेम खेळू शकता. मी जेव्हा हा फ्लॅट खरेदी केला तेव्हा तिथे कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, काही पुस्तकं सुद्धा रॅक्समध्ये ठेवलेली होती. याशिवाय आम्हाला असं सांगितलं होतं की तुमच्या घरी जर एखादा कार्यक्रम असेल तर तुम्ही या हॉलचा वापर आणि हॉलच्या बाहेर असलेल्या रिकामा जागेचा विनामूल्य वापर करू शकता, कारण तुम्ही कमिटी मेंबर असणार आणि तुम्ही ऑलरेडी 1 लाख रुपये दिलेले आहेत. त्यानंतर जेव्हा फ्लॅटची खरेदी करत होतो तेव्हा बिल्डरने बिल्डिंगच्या शेजारी असलेलं एक सुंदर मेंटेन केलेलं छोटंसं गार्डन आम्हाला दाखवलं. तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळे, वॉकिंग ट्रॅक, छोटस देऊळ, देवळाची जागा होती तेव्हा, असं सगळं व्यवस्थित डिझाईन केलेलं होतं. आणि बिल्डरने आम्हाला सांगितलं की हे तुमच्या बिल्डिंगचं खासगी गार्डन आहे. आपण या सगळ्या गोष्टींना भुलतो आणि अत्यंत घाईत आणि आपण वेगळ्या परिस्थितीत असतो, त्यामुळे या प्रत्येक गोष्टीची काही आपण शहानिशा करू शकत नाही. ते कोणालाही शक्य नसतं. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा सारखं मी सुद्धा बिल्डरच्या या बोलण्यावर भुलले आणि तिथे घर घेतलं, ते फ्लॅट घेतला. त्यानंतर समजलं काही दिवसांनी की हे गार्डन हे तर अमरावती महानगरपालिकेचं आहे आणि बिल्डरने फ्लॅट विकण्याकरता, लोकांना लुभावण्याकरता ते बिल्डिंगचं खासगी गार्डन आहे असं सांगून फ्लॅट धारकांची चक्क फसवणूक केली. आता जवळपास सगळ्या लोकांना ही गोष्ट समजलेली आहे, पण कोणीही काहीही बोलायला तयार नाही. बिल्डिंग मध्ये राहणाऱ्याने या सभासदांनी अशा सगळ्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवू नये म्हणून बिल्डरने त्याला मदत करतील अशा लोकांची एक कमिटी नेमली.
जे बिल्डिंग मध्ये आवाज उठवणाऱ्या लोकांवर दडपशाही करू शकतील असे पांढऱ्या कॉलरचे गुंड कोट्यावधी रुपयांचा झालेल्या या घोटाळ्याचा हिशोब मागणार नाहीत आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवणार नाहीत आणि आज हे सुशिक्षित व्हाईट कॉलर गुंड किंवा बिल्डरने पाळलेले हे 4-5 लोक बिल्डिंग मधल्या फ्लॅट धारकांना अक्षरशः गुंडगिरी करत आहेत. कारण बिल्डरने सगळे फ्लॅट विकलेले आहेत तरीही आमची सोसायटी अजून रजिस्टर करण्यात आलेली नाही. आम्ही वारंवार सांगितलं तर आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देऊन हाकलून दिलं जातं आणि शेवटी आपल्यालाच लाज वाटते की आपण किती वेळा विचारायचं. त्यामुळे आपण सर्वसामान्य माणसं मग तो विषय बंद करतो आणि मग या लोकांचं चांगलंच फावतं. कोट्यावधी रुपयांचा लोकांचा पैसा बिल्डरने अक्षरशः खाल्लेला आहे. ही एकच सोसायटी नाहीये. बिल्डरच्या अमरावतीमध्ये कित्येक प्रोजेक्ट सुरू आहेत आणि प्रत्येक प्रोजेक्ट मधला कोटी कोटी रुपये धरले तर 15-20 कोटी असेच जमा झालेले आहेत. सॉरी. बिल्डरने लोकांचा पैसा खाल्ला ही बाब कमिटीचे सदस्य खासगीमध्ये कबूल करतात, पण त्या पैशाचा भार ते सदस्यांवर पाडत आहेत आणि आम्हा सर्वसामान्य सदस्यांना त्यांनी जूनमध्ये कायदेशीर नोटीस सुद्धा पाठवून धमकी दिलेली आहे. पण बिल्डरकडून पैसे वसूल करणे आणि ते सोसायटीच्या नावे करणे एवढी धमक त्या कमिटीमध्ये नाही. कारण बिल्डरने कदाचित त्या कमिटीचं सुद्धा थोडेफार पैसे किंवा खरकट खायला घालून तोंड बंद केलेलं आहे. सध्या अस्तित्वात असलेली आमच्याकडची कमिटी ही सभासदांच्या निवडणुकीतून न बनवली जाता निवडणुकीसाठी सभासदांना कोणतीही लेखी सूचना न देता या काही लोकांनी गुंडगिरी तसंच बहुतेक सभासदांना निवडणुकीपासून दूर करून आपल्या मनाने दादागिरी करून तयार केलेली आहे. या कमिटीतील जुन्या अध्यक्षांनी सर्वसाधारण काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला असं आम्हाला समजलं. तरीही सभासदांना याची सूचना कमिटी सदस्यांना याची सर्वसामान्य सभासदांना सूचना द्यावी अशी गरज वाटली नाही. त्यांनी आपल्याला हवा असलेला आणि आपल्या लायकीचा अध्यक्ष आपसात निवडला आणि त्याच्या नावावरती डायरेक्ट कारभार सुरू केला. कमिटीचे मेंबर्स आहेत त्यांना सर्वसामान्य लोकांना आपल्यामध्ये घ्यायचंच नाहीये. ते 4-5 लोक संपूर्ण जवळपास 130 लोकांना कंट्रोल करण्याचं काम करत आहेत. ही निवडून आलेल्या कमिटीने एके रात्री अचानक फतवा काढला आणि सुरुवातीला आमचा वार्षिक मेंटेनन्स जो फक्त 5,000 रुपये होता तो 12,000 रुपयांवर केला. इथे एक लक्षात घ्या, ऑलरेडी आम्ही 1 लाख रुपये वन टाइम मेंटेनन्स म्हणून दिलेले होते. ते सगळे मिळून 1,30,00,000 रुपये बँकेत जमा असायला हवे होते आणि त्याचं व्याज आणि 5,000 रुपये वार्षिक यावरती बिल्डिंगचा संपूर्ण मेंटेनन्स निघू शकत होता. 2023 मध्ये भारतात अशी कोणती महागाई आली ज्यामुळे एका रात्रीत 2.5 पट खर्च वाढला. या सोसायटीतील सदस्यांना जर मीटिंग घ्यायची किंवा सूचना किंवा नोटीस द्यायची असेल तर हे लोक व्हॉट्सअपद्वारे देतात. या व्हॉट्सअप मध्ये शिकलेल्या जास्तीच्या शाळांकडून 2 तास आधी किंवा एखाद दिवस आधी व्हॉट्सअपला उद्या मीटिंग आहे हजर राहा असं सांगितलं जातं. या लोकांना कोणतेही भारतातले नियम मान्य नाहीत. यांची गुंडगिरी हीच यांची ताकद आहे. पुढचा मला असं म्हणायचं आहे की आजपर्यंत मिळून सगळ्या सभासदांचे मिळून बिल्डरकडे 1,30,00,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम एफडी असणे आवश्यक होती. पण बिल्डरने अशी कोणतीही एफडी केल्याची आणि ती रक्कम सोसायटीला दिल्याचं ऐकवित नाही. एके दिवशी बिल्डरच्या माणसाने मॅनेजरने म्हणजे हेमंत अडवाणीने सांगितलं की तुमची रक्कम आम्ही
काही कारणाने परस्पर खर्च केलेली आहे, जा तुम्हाला काय करायचं ते करा. ही रक्कम खर्च केल्यामुळे या रकमेवर मिळणारं व्याज आम्हाला मिळणं बंद झालं. तसेच ही रक्कम जर एफडी केली होती आणि ती सोसायटीच्या नावे होती, तर ती बिल्डर कशी काय खर्च करू शकत होता? कोणत्या नियमाप्रमाणे त्याने खर्च केली याबद्दल कोणीही त्याला विचारायला धजावत नाही. बिल्डरने 2018 मध्ये या बिल्डिंगचा पाया खणला आणि कन्स्ट्रक्शनच्या कामाला सुरुवात केली. मी 2020 मध्ये फ्लॅट घेतला. 2022 मध्ये एके दिवशी एका मीटिंग मध्ये बिल्डरच्या या गुंड मॅनेजरने आम्हाला सांगितलं की 2018 पासून तुमची बिल्डिंग बांधायला जो इलेक्ट्रिकचा, पाण्याचा आणि मॅनेजर ठेवला होता आम्ही, त्याचा जो खर्च आला आहे तो मी तुमच्याकडनं वसूल केलेला आहे. हे सगळे पैसे मी तुमच्या एफडी मधनं परस्पर कापून घेतलेले आहेत आणि उरलेल्या पैशावर आम्हाला जमेल तसं आम्ही व्याज देणार आहोत. हा कोणता नियम आहे हा कोणीही विचारलं नाही. त्या दिवशी मीटिंग मध्ये जवळपास 100 ते 150 लोक होती. मी एकटीनेच हा प्रश्न केल्यावरती जवळपास सगळे लोक माझ्या विरोधात उभे राहिले आणि असं काही बिल्डरला विचारू नका, त्याचे लोक आहेत, आपण कुठे एक एकटे माणसं, आपण घाबरून राहायला पाहिजे, असे सगळं मला सांगितलं गेलं. या खर्चामध्ये बिल्डरने मॅनेजरचा पेट्रोलचा खर्च, मॅनेजरला मच्छर चावू नये म्हणून आणलेले गुड नाईटचा खर्च, त्याच्या लाईट नसेल तेव्हा त्याला जी टॉर्च दिली होती त्याच्या बॅटरांचा खर्च, त्याला दिलेलं पेन, असा सगळा खर्च सुद्धा सभासदांवर जोडला गेला. ज्याचं कोणतंही ऑडिट किंवा सीए ची परवानगी बिल्डरने घेतली नव्हती. तसंच या सगळ्यासाठी जो खर्च केला त्याचं कोणतंही बिल आम्हाला बिल्डरने आजतागायत दिलेलं नाही. बिल्डरकडून सोसायटी ताब्यात घेताना मी स्वतः ज्यावेळी जवळपास 100 पेक्षा जास्त सभासद उपस्थित होते, त्या मीटिंग मध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आपण संपूर्ण हिशोब घेतल्याशिवाय आणि आपला सगळा पैसा घेतल्याशिवाय बिल्डरकडनं सोसायटी ताब्यात घेऊया नको. तेव्हा सोसायटीतील सभासदांनी, जे आता कमिटी मेंबर बनलेले आहेत, त्यांनी बिल्डरकडे असलेल्या पैशाची जबाबदारी आम्ही स्वतः घेतो आणि बिल्डरने जर पैसे दिले नाहीत तर तुमच्या पावत्या दिल्या नाहीत तर आम्ही आमच्या खिशातून तुमचे पैसे 21% व्याजदराने परत करू, असं मला सांगितलं होतं. आणि बिल्डर किती चांगला आहे, तो किती प्रेमळ आहे, इतका श्रीमंत असून किती गोड बोलतो, त्याला भेटायला गेलं की कोट्याधीश असून सुद्धा तो चहा आणि समोसे कसे खायला घालतो याचे साक्षीदार बनले होते. तेव्हा आता या साक्षीप्रमाणे कमिटी मेंबर्सनी आमचे बिल्डरला वन टाइम मेंटेनन्स म्हणून दिलेले 1 लाख रुपये, इलेक्ट्रिसिटी मीटरचे म्हणून घेतलेले 25,000 रुपये आणि पावती न देता वसूल केलेले 3 वेळेचे 15,000 रुपये, असे एकूण 1,40,000 रुपये 21% व्याजदराने म्हणजेच 2,90,304 रुपये परत करणे गरजेचं आहे. आता तुम्ही विचार, हे 21% व्याजदर कुठून आला? तर हा 21% व्याजदर हा कमिटीने डिले मेंटेनन्स साठी आम्हाला लावलेला आहे आणि तो 16 तारखेच्या नोव्हेंबरच्या रात्री 4-5 लोकांच्या डोक्यात आलं म्हणून त्यांनी त्यांच्या मनाने आमच्यावर लावला आहे. मग जो नियम आम्हाला तोच नियम त्यांना सुद्धा आहे. तर असो, बिल्डिंग मध्ये फ्लॅट खरेदी करताना बिल्डिंग शेजारी असलेलं जे गार्डन, ज्याबद्दल आपण मगाशी बरंच काही बोललो, ते खासगी असल्याचं सांगून आम्हाला फ्लॅट विकला होता. परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की ते खासगी नाही, आमची फसवणूक झाली आहे. पण बिल्डिंग मधले हे कमिटी मेंबर जे हुजरे आहेत बिल्डरचे, त्यांना आपली फसवणूक झाली हेच मुळात मान्य नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, झाली फसवणूक तर ठीक आहे ना, त्यात काय बिघडलं, गार्डन तर आहे, तुम्हाला हवा तर मिळते, तुम्हाला बसायला तर मिळते, अशा प्रकारची उत्तरं आम्हाला दिली जातात.
बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरचा कम्युनिटी हॉल, ज्याच्याबद्दल आपण मगाशी एकदा बोललो, तिथे इनडोर खेळणी, प्रोजेक्टर असं सगळं काही जे आम्हाला फ्लॅट विकला होता, तो फ्लॅटचा हॉल या कमिटी मेंबरने लॉक केलेला आहे. आणि जेव्हा कमिटी मेंबर किंवा त्यांच्या मर्जीतले 5-10 लोक त्यांना तो हवा असतो तेव्हा तो त्यांना वापरायला देतात, ते उघडतात, तिथे बसतात, तिथे असलेल्या प्रोजेक्टरवर टीव्ही सुरू करतात, दारू पितात. पण सर्वसामान्य आमच्यासारख्या लोकांना त्या हॉलमध्ये फिरकू सुद्धा दिलं जात नाही. आणि तिथे बायका तर अजिबातच जाऊ शकत नाहीत. हीच गोष्ट बिल्डिंगच्या लॉबीची, तळमजल्यावर असलेल्या लॉबीची आणि वॉचमन रूमची आहे. बिल्डिंग मधले रिटायर झालेले टोळभैरव आणि रिकामटेकडे लोक दिवसभर वॉचमनच्या कॅबिन मध्ये आणि खालती लॉबीमध्ये बसलेले असतात. जर 8-10 पुरुष असे लॉबीमध्ये बसलेले असतील तर बिल्डिंग मधल्या चांगल्या घरातल्या बायकांनी त्यांच्या समोरून चालत कसं जावं? सर्वसाधारण चांगल्या घरातली कोणतीही गृहिणी अशा प्रकारे स्वतः चालत जायला नक्कीच लाज वाटत असेल तिला, मला तरी वाटते. आता ह्यांच्या बायकांना वाटत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, किंवा त्यांना दारू पिऊन बसलेल्या पुरुषांसमोर चालायची सवय असेल. मला अजिबात नाही, आणि मला सार्वजनिक जागेत दारू पिऊन पुरुष बसणं हेच मुळात पटत नाही. असो, आता मला हे विचारायचं आहे, या गार्डन मध्ये जर कार्यक्रम घेतला बिल्डिंगच्या लोकांनी, कोणाचं लग्न असतं, कोणाचं बारसं असतं, कोणाचा वाढदिवस असतो, तर बिल्डिंगचे कमिटी यांच्याकडनं 2,500 ते 3,000 रुपये दिवसाचं भाडं वसूल करते. हे वसूल केलेलं भाडं ही कमिटी अमरावती महानगरपालिकेत भरणा करते का? कोणाच्या वरदहस्ताने हे सगळं राजरोसपणे सुरू आहे? अमरावती नगरपालिकेने कोणत्या नियमाने आमच्या कमिटी मेंबरना अशा रीतीने पैसे वसूल करण्याचा आणि नगरपालिकेची जागा ताब्यात ठेवण्याचा अधिकार दिला आहे, हे मी माहिती करून घेणार आहे. आमच्या सोसायटीचा सेक्रेटरी हा मास्तर असून, शाळेतला मास्तर, त्याला वाटतं मी म्हणजे एकदम किंग जॉंग आणि माझी जनता म्हणजे उत्तर कोरियातले गरीब बिचारे, मी म्हणेन तसंच वागायचं, नाहीतर छडी मारीन तुम्हाला एकेकांना, ओणवा उभं करीन, अशी जबरदस्तीने त्याच्या मर्जीप्रमाणे वागायला लावतो. सोसायटीमध्ये धार्मिक कार्यक्रम होत असताना त्यासाठी लोकांकडनं जबरदस्तीने पैसे मागत होते, परंतु त्यावर अनेक लोकांनी आक्षेप घेतला. काही लोक हिंदू नाहीयेत, काही बौद्ध आहेत, कोण ख्रिश्चन आहे, कोण मुसलमान आहे, किंवा आमच्यासारख्या हिंदूंना सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण आमच्या घरातला गणपती आम्हाला दिवसभर काम करून त्याच करून होत नाही, तर आम्ही सार्वजनिक गणपतीला कुठे काय करणार आहोत, म्हणून आम्ही तिथे जात नाही. तर मास्तरने नोटीस काढली, देता का नाही पैसे? नाही देत, ठीक आहे, तुमच्या मेंटेनन्स मधनं डायरेक्ट वसूल करतो आणि खर्च करतो. ही कुठली पद्धत? मेंटेनन्सच्या पैशाचा असा वापर कोणत्या कायद्याने केला जातो? कोणी दिला त्यांना हा अधिकार? पण विचारायला गेलं तर सगळेच्या सगळे तुम्हाला वाळीत टाकण्यासाठी एकत्र येणार, त्याच्यामध्ये बायका सुद्धा सामील आहेत, त्या काय मागे नाहीयेत, त्यांच्या त्यांच्या ओळखीच्या किंवा त्यांच्या मर्जीतल्या बायका असतात, त्याबरोबर आपल्याला बरोबर वाळीत टाकले. आणि मला तर वाळीत टाकलेलंच आहे, आणि मला काही फरक नाही पडत. वाळीत टाकणं याची मला आता सवय झालेली आहे. मुळात मी कोणाशी भांडलेलीच नाही आजपर्यंत, किंवा मी भांडण करायला जाते नाही. माझ्या लेवलचे लोकच नाहीयेत की मी त्यांच्याशी बोलू किंवा काय करू. आपण त्यांच्याशी बोलायला गेलं तर त्यांना आपला मुद्दा पटत नाही, किंवा त्यांना पटवून घ्यायचा नसतो. त्यांना जे हवं असतं तेच त्यांना करायचं असतं. माझं म्हणणं आहे की अशासाठी आपला वेळ घालवण्यापेक्षा न बोललेलं जास्ती बरं. सो मी त्यांच्याशी बोलतच नाही. आता मी नोव्हेंबर 2020 मध्ये इथे राहायला आले, तेव्हा मला आता आठवत नाही, पण एप्रिल मे मध्ये कधीतरी गजानन महाराजांची पालखी येते, तेव्हा त्या मास्टरच्या घरी त्याची खाजगी महाराजांची पालखी येत असे, आणि त्याचे सगळे नातेवाईक तेव्हा त्या दिवशी जेवायला वगैरे येत असत, त्यांचं काय असेल ते प्रसाद वगैरे. पण नंतर अचानक एक दिवशी समजलं की गजानन महाराजांची पालखी हा सोसायटीचा धार्मिक कार्यक्रम म्हणून सगळ्यांवर लादला, आणि त्याचा खर्च लोकांच्या मेंटेनन्स मधून
त्याच्या म्हणजे लोकांच्या मेंटेनन्स मधून त्यातल्या जेवणावळीवर खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे बघा, यांना बुद्धी किती आहे हे आपल्या लक्षात येतं. चांगल्या कामासाठी बुद्धीचा वापर होत नाही किंवा त्यांना ते जमत नाही, पण हे असं लगेच त्यांच्या डोक्यात चालू होतं. सोसायटीमध्ये आमच्या कधी मीटिंग जेव्हा होते तेव्हा आधी एक दिवस किंवा 2 तास आधी दुपारी कळवलं जातं व्हॉट्सअपवरून आणि सांगितलं जातं या इमर्जन्सी मीटिंग आहे. कसं शक्य आहे? सगळेच काय ह्यांच्यासारखे रिकाम टेकडे नाहीयेत किंवा लोकांच्या घरी नोकर चाकर नाहीयेत काम करायला, की काम सोडलं नोकरावरती मिळायचं गिळायला चाललो आपल्या मीटिंगला. बरं, त्या मीटिंग मध्ये जाऊन काय म्हणतात त्याला, काही अगदी निष्पन्न होत असेल असं पण नाहीये. फालतू जाऊन बसायचं, मीटिंग घेणार, हे वेगळंच काहीतरी मिनिट्स लिहिणार. आपण विचारलं अरे हे तर मीटिंग मध्ये मुद्दा झाला नव्हता, तर मी गप्प बसावं मॅडम, तुम्हाला कोणी अधिकार दिला? मग या मीटिंगला आम्ही जावंच का जर आम्हाला काहीच अधिकार नाहीये तर? मग आम्हाला जर अधिकार नाही तर मग आमच्याकडनं पैसे मागायला कुठल्या अधिकाराने येतात हे लोक, की फक्त पैसे भरणं एवढंच आमचा अधिकार आहे? नियम असा आहे की कोणतीही अशी पद्धतीची मीटिंग जर सोसायटीच्या सभासदांना घ्यायची असेल तर 15 दिवस आधी पूर्व लेखी सूचना देऊन ती करावी लागते. म्हणजे लोक, कोणी सुट्टीवर असतं, कोणी गावी गेलेलं असतं, कोणी इथे विदर्भामध्ये लोकांकडे शेती आहे, बिचारे लोक शेतीवरती आधारित आहेत, शेतीवर त्यांचं घर चालतं, त्यांना शेतीच्या कामात वेळ काढावा लागतो. मग ते मीटिंगला येऊ शकतात. 15 दिवस आधी जर आम्हाला सांगितलं तर आम्ही हे सगळं मॅनेज करू शकतो. पण नाही, आमचा किंग जॉंग उन येता का नाही उद्या, नाही तर जाऊ दे, तुम्हाला काही किंमत अशी पण नाही. हे सगळं असं चाललेलं आहे. या सोसायटीतला आमचा मास्तर उर्फ सोसायटीचा किंग जॉंग उन त्याच्या मनाला येईल तसे तो कायदे करतो. बाकीच्या लोकांना जबरदस्ती करतो आणि लोक वादविवाद नको म्हणून त्याला काही बोलत नाहीत, पाठीमागे सगळे बोलतायत. हा मस्तर असा आहे की लोकांनी त्याच्या हातातली छडी बघून त्याला घाबरा, नाहीतर तो लोकांना ओणवं उभं करून त्याची इच्छा पूर्ण करून घेईल, अशी त्याची टिपिकल 100 वर्षापूर्वीची मास्तरी प्रवृत्ती आहे, ज्याला माझा पूर्ण विरोध आहे. मला अजिबात चालणार नाही. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये आजपर्यंत लोकांना पार्किंग अलॉटमेंटच केलेलं नाही. याबद्दल मी बिल्डरच्या गुंड उर्फ मॅनेजरला हेमंत अडवाणीला एकदा बोलले होते, तेव्हा तो बोलला आप लोगों की हैसियत नहीं है कि आपको पार्किंग दी जाए, जैसे जिसको चाहिए गाड़ी लगा दो नहीं तो बाहर खड़ी करो. ही ह्यांची भाषा. फ्लॅट विकला ही ह्यांची भाषा बदलते. मराठी माणसाला अत्यंत तुच्छ समजणं आणि मराठी माणूस म्हणजे फक्त भांडी घासण्याच्या लायकीचा आहे असं त्याच्या मनावर बिंबवणं, यासाठी अशा पद्धतीने मराठी माणसाला कसं मराठी माणसांकडनं दाबून घेतलं जातं हे फक्त मी व्यवस्थितपणे सांगू शकते. सोसायटीमध्ये लोकांना पार्किंग अलॉटमेंट झालं नाही, त्यामुळे काही लोकांकडे 3-3, 4-4 गाड्या त्यांच्या पार्किंग केल्या आहेत. या अशा परिस्थितीत आमच्या मास्तरने 4 व्हीलर साठी असलेल्या जागांपैकी 2 जागा ह्या ऍम्ब्युलन्स पार्किंग साठी राखीव ठेवायला सांगितल्या आहेत. मला एक समजत नाही, सोसायटीत हॉस्पिटल नाही की बाबा आपण हॉस्पिटलला पार्किंग देतो, कारण तिथे दिवसभर पेशंट येतात जातात, काही सिरियस असतात. इथे तसं काही नाही. मला असं विचारायचंय की या सोसायटीत रोज 5-25 लोकांना हार्ट अटॅक येतात, असं काय होतं की त्यांना 24 तास ऍम्ब्युलन्सची 2 जागा पार्किंग ठेवावी लागते. या पार्किंग मध्ये सोसायटीचे कमिटी मेंबर आणि त्यांचे हुजरे आपल्या गाड्या पार्क करून चार्जिंग सुद्धा लावत होते. माझ्याकडे त्याचे फोटो सुद्धा आहेत. म्हणजे या जागा यांनी यांच्यासाठी पार्किंग केलेल्या आहेत. सर्वसाधारण कोणत्याही सोसायटीमध्ये किंवा बिल्डिंग मध्ये घराघरातून कचरा जमा करणे ही प्राथमिक गरज समजली जाते. सोसायटीमध्ये एक झाडूवाला महिन्याचा पगार देऊन 24 तासांकरता ठेवलेला आहे आणि 2 बायका फक्त 11 मजले झाडू मारण्याकरता ठेवलेले आहेत. बघा आता, दिवसाआड ए विंग मध्ये झाडू मारतात,
आणि मग बी विंग मध्ये, म्हणजे एका दिवसात त्या फक्त 11 मजले झाडू मारतात. आणि त्यामुळे यांच्याकडे भरपूर वेळ असतो. सोसायटीचा झाडूवाला आहे तो फक्त सोसायटीचं अंगण जे जवळपास 1 एकर असेल बिल्डिंग बांधून उरलेलं, अर्धा एकर तेवढं झाडतो आणि बाकीचा संपूर्ण वेळ या कमिटी मेंबर आणि त्यांच्या मित्रपरिवार किंवा त्यांचे जे हितचिंतक आहेत त्यांची खासगी कामं करण्यात घालवतो. पण यांच्या पगाराचा खर्च ते आमच्यावर लादत आहेत, हा प्रश्न आहे. मुंबईमध्ये आज हजारो सोसायट्या आहेत. मला विचारायचं आहे की कोणत्या सोसायटीमध्ये 2 वॉचमन, 1 केअरटेकर, 1 झाडूवाला आणि 2 झाडू मारणाऱ्या बायका, एवढा मोठा नोकर परिवार असतो? हे कोणते राजघराण्यातून आलेले लोक आहेत की ज्यांच्या मागे पुढे इतक्या नोकरांची यांना गरज लागते? हे सगळा पब्लिकचा पैसा असल्यामुळे लाड सुरू आहेत. कचऱ्यावाल्याची, म्युन्सिपाल्टीची कचऱ्याची गाडी आमच्या सोसायटीत कचरा घेऊन जाण्यासाठी येते. ही घंटा गाडी खाली आली की ती आवाज करते. पण मी 11व्या मजल्यावर आणि माझ्यासारखे काही लोक 10व्या 11व्या मजल्यावर राहतात जिथे गाडीचा आवाज येत नाही, किंवा आपण कधी बाथरूम मध्ये असतो, कधी किचन मध्ये असतो. अशा वेळेला आपण झटकन कचरा फेकायला खाली जाऊ शकत नाही आणि जेव्हा गाडी येते तेव्हा अचानक 130 लोक कचरा फेकायला जातात, त्यामुळे लिफ्टही बिझी असतात. तर पूर्वी कचरा गाडी आली तर खालती आमचा जो वॉचमन असायचा तो इंटरकॉम वरून गाडी आल्याचं सांगायचा आणि गाडीवाल्याला सांगायचा की हे सदस्य येत आहेत. पण कमिटी मेंबरनी, बिल्डरने आम्हाला जबरदस्तीने घ्यायला लावलेला इंटरकॉम, ज्यावरती आम्ही 5-6 हजार रुपये खर्च केले, तो अचानक जून महिन्यामध्ये बंद करून टाकला. त्यामुळे गाडी आल्याचं आम्ही वर राहणाऱ्या लोकांना अजिबात समजत नाही. साहजिकच लोक बिल्डिंगच्या समोर कचरा टाकतात. ते कचऱ्याचे आणि चिखलाचे अक्षरशः ढीग जमा झालेले आहेत. बिल्डरने आम्हाला इंटरकॉम सिस्टम बसवून घेणं हे बंधनकारक केलं होतं. कमिटी मेंबर्सना बिल्डिंग मेंटेन करणं अजिबात जमत नाही, हे सहज समजतं. या कमिटी मेंबरला अशा प्रकारच्या मोठ्या हाऊसिंग सोसायटी हँडल करण्याची किंवा तिथे राहण्याची सवय नाही, तिथले नियम माहिती नाही, कायदे माहिती नाही. आयुष्यात पहिल्यांदाच कोऑपरेटिव्ह तत्वावर कोट्यावधीचा निधी पाहिल्यामुळे त्यांचे कदाचित डोळे फिरलेले आहेत. आमच्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट नंबर A108 मध्ये शहा नावाचं एक कुटुंब राहतं. शहा म्हणजे तुम्ही आता समजून घेतलं काय प्रकार आहे तो. तर या कुटुंबाने बिल्डिंग मधील रेफ्युजी एरिया आणि द ओपन मार्जिनल स्पेस असा ज्याचा अग्रीमेंट मध्ये उल्लेख आहे अशी जागा, म्हणजे बिल्डिंग मधली अतिरिक्त जागा, ती कव्हर करून एक रूम वाढवून घेतलेली आहे. आता त्यासाठी संस्थेची परवानगी घेतलेली आहे किंवा नाही हे आजवर आम्हाला कोणालाच सांगितलेलं नाही. रेफ्युजी एरिया अशा प्रकारे ब्लॉक करता येत नाही. याविरुद्ध मी अमरावतीचे म्युन्सिपल कमिशनर, पोलीस कमिशनर आणि चीफ फायर ऑफिसरकडे सोमवारी किंवा मंगळवारी जाऊन, म्हणजे उद्या किंवा परवा जाऊन तक्रार करणार आहे. आणि सोशल मीडियावर सुद्धा हे सगळं प्रसिद्ध करणार आहे, जेणेकरून भविष्यात या माझ्या बिल्डिंग मध्ये काही अपघात झाल्यास आणि त्यातून लोक मृत्युमुखी पडल्यास, त्यांना बाहेर जाता न आल्यास, जीवित किंवा वित्तहानी झाल्यास, त्याला सगळ्या त्या जे काही घटना घडेल त्याला हे कमिटी मेंबर आणि मी ज्यांना ज्यांना कळवलं आहे ते सगळे मेंबर जबाबदार राहणार आहेत. कारण या बिल्डरने फ्लॅटच्या खरेदी खतातील पृष्ठ क्रमांक 7 वर सदर फ्लॅट क्रमांक A103 या फ्लॅटचा कार्पेट एरिया 51.54 स्क्वेअर मीटर असल्याचं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. हे फ्लॅट 2 बेडरूम किचन हॉलचे आहेत आणि सदर फ्लॅट धारक त्याला ठरवून दिलेल्या एकूण जागेपेक्षा सोसायटीची अशी अतिरिक्त जागा हडपून एक रूम एक्स्ट्रा करून बळकावून
तिथे ठाण मांडू शकत नाही. सोसायटीमध्ये 24 तास काम करण्याकरता एक केअरटेकर त्याच्या 3 मुलं आणि बायको सोबत म्हणजे कुटुंबासोबत ठेवलेला आहे. त्याला राहायला 8x10चं वाकडं तिकडं छोटस घर दिलेलं आहे. आता तिथे अर्थातच तिथे एवढं त्याचं सामान राहणार नाही. मुंबईमध्ये छोट्याशा घरात मोठमोठ्या कुटुंबांना राहायची सवय असते, कारण मुंबईमध्ये लोकांच्या डोक्यात ती एक कल्पना असते की अशा छोट्याशा जागेत राहायची. पण अमरावती अजूनही तितकं मोठं शहर नाही, त्यामुळे इकडे लोकांना अस्तव्यस्त पसारात राहायची सवय आहे आणि घरामध्ये प्रचंड सामान आहे. तसंच या केअरटेकरकडे सुद्धा प्रचंड सामान आहे. ते त्याला जी खोली दिली आहे त्याच्या बाहेर बिल्डिंगच्या आवारातच टाकून ठेवले आहे. तिथेच त्याचे कपडे, चड्डी, बनियान, आणखीन काय म्हणाल ते सगळं तिथे तो वाळत टाकतो. त्याचा मी फोटो या माझ्या व्हिडिओ नंतर टाकेनच. तर त्या केअरटेकरचं काम फक्त सकाळी दिवे लावणे, सार्वजनिक दिवे, आणि संध्याकाळी ते बंद करणे आणि बिल्डिंगच्या टाक्यांवरती पाणी चढवणे इतकंच त्याचं काम आहे. बाकीचा वेळ तो कमिटी मेंबर आणि त्याची माणसं यांचं खासगी काम करत असतो. पगार मात्र संस्थेकडनं दिला जातो. केअरटेकर किंवा झाडू मारून कचरा काढणारा यापैकी कोणीही घरोघर जाऊन लोकांकडनं कचरा जमा करायचं काम करत नाहीत. आमच्या बिल्डिंग मध्ये एक केअरटेकर, एक झाडू काढणारा मुलगा, 2 झाडू मारणाऱ्या बायका, 2 वॉचमन, एक मॅनेजर असा प्रचंड मोठा नोकरखाना किंवा ताफा ठेवलेला आहे. कमिटी मेंबर स्वतःच्या पैशाने काही ह्यांना पगार देत नाही. हे सगळी मौज मजा आणि जे काही राजेशाही नोकरशाही चालू आहे ती लोकांच्या पैशातून चालू आहे. हे तत्काळ बंद व्हायला पाहिजे. मुंबईत सुद्धा आज मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये 2 वॉचमन, एखादा केअरटेकर असतो जो सगळी कामं पाहत असतो. पण आमच्या मास्तरला राजेशाही पद्धतीने लोकांच्या जीवावरती मजा मारायची सवय झालेली आहे. तो शाळेतही याच्याविषयी काही वेगळं करत असेल असं वाटत नाही. तेव्हा या कमिटी मेंबरला जर आपल्या हाताखाली असे नोकर हवे असतील तर ते त्यांनी खुशाल आपल्या खासगी पैशातून आपल्या घरात ठेवावेत. आणि ते जे केअरटेकरने आमच्या सोसायटीच्या ग्राउंडवर जो काही पसारा करून ठेवलाय तो या मेंबर्सनी आपल्या घरी घेऊन जावा आणि आमची सोसायटी व्यवस्थित, सुस्वरूप, सुंदर करून ठेवावी, जशी बिल्डरला अपेक्षित आहे. आता सोसायटीमध्ये रिकामटेकडे रिटायर्ड आणि रिकामटेकडे पुरुष दिवसभर किंवा संध्याकाळी रात्रीपर्यंत वॉचमनच्या कॅबिन मध्ये, तसेच संस्थेच्या वेटिंग पॅसेज मध्ये, म्हणजे ज्याला आपण वेटिंग हॉल म्हणतो, ग्राउंड फ्लोअरला जो असतो, एंट्रन्सला लॉबी असते, तिथे सोफ्यांवर बसलेले असतात. अनेक वेळा हे लोक दारू सुद्धा प्यायलेले असतात. त्यामुळे इमारतीत राहणाऱ्या महिला सदस्यांना या गोष्टीचा त्रास होतो. कोणत्याही घरंदाज बायकांना अशा रिकाम टेकड्या, टोळभैरव, बेवड्यांच्या समोरून ये जा करायला नक्कीच आवडणार नाही. या लोकांना जर एकमेकांसोबत प्रेमाच्या गोष्टी, हितगुज करायचं असेल आणि रोज एकत्र बसून दारू पान त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांनी ते खुशाल आपल्या घरात करावं. आमच्या सार्वजनिक लॉबीमध्ये हे सगळं तत्काळ बंद होणं गरजेचं आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये 2020च्या मी जेव्हा हा फ्लॅट खरेदी करून राहायला आले तेव्हा फ्लॅट मधील फर्निचर करण्याकरता मी 3-4 प्लाय सुरुवातीचं सामान म्हणून विकत आणलं होतं. आणि नेमकं त्याच वेळी दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागलं, त्यामुळे कार्पेंटर काम करायला काही येऊ शकला नाही. माझं सामान 3-4 दिवस आमच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावरच्या जिना शेजारच्या रिकाम्या जागेत मी व्यवस्थित रचून ठेवलं होतं. तेव्हा दिवसातून 4 दिवस, दिवसातून कमीत कमी 10-12 फोन करून
बिल्डरचे गुंड मला माझं सामान उचलण्याकरता तगादा लावत होते. मला म्हणायचे की हे सामान इथे तुमचं पडलंय, त्यामुळे बिल्डिंगची शोभा खराब होते आणि आमच्या बिल्डरला असं सगळं आवडत नाही, तेव्हा ते सामान तत्काळ हलवा, घेऊन जा. मी आणि माझा मुलगा ते सामान उचलून कसे काय आणू शकत होतो? लॉकडाऊन होतं आणि हा नियम फक्त मलाच आहे का? आजही तुम्ही पाहाल तर बिल्डिंग मध्ये, जिन्यांमध्ये, खाली ग्राउंड फ्लोअरवर प्रचंड प्रमाणात सामान, कचरा, वाटेल तसं सगळं काही पडलेलं आहे. पण नियम फक्त एका दुर्बल स्त्रीवर किंवा ती विधवा असेल, तिला कोणी नसेल, तिलाच लावले जातात आणि तिला टार्गेट केलं जातं. म्हणजे ती घाबरून बाकीच्या लोकांवर वचक ठेवायचा हा प्रयत्न असतो. ही या लोकांची विकृत मानसिकता आहे. विदर्भामध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये उन्हाळ्याची तरतूद म्हणून कूलर ठेवलेला असतो. 2-2.5 महिने कूलर लागतो आणि वर्षातले बाकीचे 9-10 महिने तो कूलर एखाद्या ठिकाणी व्यवस्थित ठेवून दिलेला असतो. इमारतीमध्ये, आमच्या बिल्डिंग मध्ये जिने चांगले ऐसपैस आहेत आणि जिन्याच्या बाजूला जागा सुद्धा भरपूर आहे आणि बिल्डिंग मध्ये लिफ्ट असल्यामुळे जिन्याचा फारसा वापर होत नाही किंवा होतच नाही. तर आम्ही अनेक सदस्यांनी त्या जिन्यावरच्या एका कोपऱ्यामध्ये हे कूलर ठेवले होते. तर जून मध्ये आम्हाला 3-3, 4-4 नोटिसा पाठवल्या आणि सांगितलं की ह्या कूलरचा त्रास होतो आणि हा तात्काळ काढावा, याने बिल्डिंगची शोभा खराब होती. माझ्या शेजारच्या घरात राहणाऱ्या सिंधी माणसाने वर्षभर जिन्यामध्ये सिमेंटच्या गोण्या ठेवल्या, जे आता सुद्धा आहेत, ज्याचा मी आता थोड्या वेळाने फोटो काढून याच्यासोबत जोडणार आहे. प्रचंड पसारा आणि घाण करून ठेवली होती. त्याला कधी नोटीस नाही पाठवली? का नाही पाठवली? कारण मराठी माणसाला त्रास देण्यामध्ये एक विकृत आनंद होतो आणि आपण आपल्या लोकांना कसे कंट्रोल करू शकतो हे बाहेरच्या लोकांना दाखवण्यामध्ये त्यांना मोठेपणा वाटतो. आणि त्यातून माझ्यासारखी एकटी एकाकी बाई असेल आणि माझा मुलगा स्पेशल चाइल्ड हे सगळ्यांनाच माहिती आहे, तर आम्ही असे दोघेच आहोत. त्यामुळे या विकृत लोकांना, आमच्यासारख्या दुर्बळांना छळण्यामध्ये त्यांना एक प्रकारचं मानसिक समाधान मिळतं. माझ्या शेजारचा जिन्यामध्ये वर्षभर घाण ठेवणारा माझा शेजारी सिंधी असल्यामुळे हे मराठी त्याची चिंध्या चाटण्यामध्ये धन्यता मानतात. वर्षभरात त्याला एक सुद्धा नोटीस पाठवली नाही किंवा त्याला सामान काढून किंवा सामानाची विल्हेवाट लावण्याकरता सांगण्याची त्यांची हिंमत झाली नाही. प्रवृत्ती बघा मराठी माणसाची कशी आहे, ती कशा प्रकारे हे लोक आपल्या लोकांना वागवत असतात. आता बिल्डिंगच्या बाजूला ज्या गार्डन बद्दल मी मगाचपासून बोलले आहे, ते म्युन्सिपाल्टीचं गार्डनचा मेंटेनन्सचा खर्च हा कमिटी मेंबरच्या पैशातून केला जातो. म्हणजे आम्ही सगळ्यांनी जो मेंटेनन्स दिला आहे किंवा नाही दिला आहे, पण जे देत आहेत त्यांच्या पैशातून केला जातो. ते गार्डन मेंटेन करण्याकरता या लोकांनी त्या केअरटेकरला कामाला ठेवण्याचं समजतं. अमरावतीच्या महापालिकेचं गार्डन संस्थेने सांभाळण्याची आणि त्याचा मेंटेनन्स करण्याची, तसेच त्यासाठी इलेक्ट्रिक आणि इतर सगळाच खर्च करण्याची काय गरज आहे? हे गार्डन आमची अमरावतीची म्युन्सिपाल्टी अतिशय सुंदर काम करते. अमरावती हे स्वच्छ आणि सुंदर शहरांपैकी एक शहर मानलं जातं. शहर अतिशय टापटीप स्वच्छ आहे, रस्ते नीट आहे. इथली महानगरपालिका आणि तिथे काम करणारे लोक खूप प्रचंड चांगल्या पद्धतीने महानगरपालिका रन करत आहेत. त्यामुळे हे गार्डन अशा पद्धतीने खाजगीरित्या मेंटेन करण्याची या लोकांना गरज नाही. ते इतक्या करताच मेंटेन केलं जातं की आजही बिल्डिंग मध्ये ज्यांनी फ्लॅट खरेदी केले आहेत त्यापैकी अनेक सभासदांना हे गार्डन महानगरपालिकेच्या मालकीचं आहे हे माहित नाही. त्यांना आजही असं वाटतं की बिल्डरने फ्लॅट विकताना ते गार्डन बिल्डिंगचं आहे असं सांगून जे फ्लॅट विकले आहेत, आणि बिल्डरचा हा खोटेपणा उघडा पडू नये म्हणून त्याने पाळलेले हे कमिटी मेंबर बिल्डिंग मधल्या सर्वसामान्य लोकांचा मेंटेनन्स वाढवून
त्यातून हा खर्च करत आहेत. मी 11व्या मजल्यावर राहते. इथे एकूण 12 फ्लॅट आहेत. मी शेवटच्या मजल्यावर राहते. माझ्या फ्लॅटच्या वर टेरेस आहे. बिल्डरने अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे की टेरेस ही त्याच्या येणाऱ्या पिढ्यांच्या मालकीची किंवा त्याच्या वारसदारांच्या मालकीची असणार आहे. खर तर असं एकतर्फे अग्रीमेंट बिल्डरला करता येत नाही, पण त्याने ते केलं आणि मी सांगितलं मी कुठल्या परिस्थितीत घेतलं होतं, तर त्याने ते केलं. आता इथे प्रश्न असा आहे की जर टेरेस बिल्डरच्या मालकीची आहे तर त्याने संपूर्ण टेरेस म्हणजे 12 फ्लॅट वरचं संपूर्ण टेरेस आणि त्याचा कॉमन पॅसेज या संपूर्ण जागेचा वार्षिक मेंटेनन्स जो आमच्याकडनं 12,000 प्रत्येक रूमचा घेतला जातो, तो 12,000 आणि कॉमन जे काय असेल तो मेंटेनन्स बिल्डर कडनं घेणं गरजेचं आहे. पण आमचा मास्तर आणि त्याची गँग यांच्यामध्ये बिल्डरकडे पैसे मागायची हिंमत नाही, त्याची लायकीच नाही. बिल्डरने असा कोणताही मेंटेनन्स दिल्याचं आजवर समजलेलं नाही. टेरेसची मालकी बिल्डरची असल्याने सोसायटीचे सदस्य म्हणजे ते स्वतः नाही तर आमच्याकडे जे ठेवलेत कामाला माणसं, झाडूवाला म्हणा किंवा केअरटेकर म्हणा, तो केअरटेकर नाही, तो केअरलेस टेकर आहे. तर हे आमच्या टेरेसची अजिबात साफसफाई करत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की टेरेस बिल्डरची असल्यामुळे त्याची मेंटेनन्सची जबाबदारी बिल्डरची आहे. बिल्डरच्या मते टेरेस माझ्या मालकीची आहे, पण त्याची मेंटेनन्सची जबाबदारी सोसायटीची आहे, कारण टेरेस सोसायटीमध्ये. पावसाळ्यामध्ये यावर्षी तर खूप जास्ती पाऊस होता, पण गेल्या 2-3 वर्षापूर्वी सुद्धा पावसाळ्यामध्ये माझ्या घरी पाणी येत होतं. पहिल्याच वर्षी जेव्हा भिंतीतनं पाणी आलं तेव्हा मी बिल्डरकडे कंप्लेंट केली होती. जेव्हा मी बिल्डर म्हणेल तेव्हा प्रत्यक्ष बिल्डर नसतो तिथे, तर ती बिल्डरने पाळलेला गुंड म्हणा किंवा बिल्डरचा गुंड कम मॅनेजर म्हणा, तर त्या हेमंत अडवाणीकडे मी कंप्लेंट केली होती. तेव्हा बिल्डरचा इंजिनियर पंकज बजाज आला होता. त्याने काहीतरी थोकपट्टीची डागडुजी केली होती. पण दरवर्षी ह्या टेरेसमध्ये ड्रेनेजचं जे पाईप असतात ते भरले जातात, त्याच्यावरती गाळ जमा होतो आणि अक्षरशः 6-6 इंच पाणी तुंबलं जातं. ते संपूर्ण पाणी माझ्या 3ही रूम मध्ये किंवा कधीतरी एकदा किचन मधनं पण 3ही रूम मध्ये व्यवस्थित नेहमी पावसाळ्यात गळत असतं. यावर्षी पाणी गळालं आणि माझे 2ही रूमचे पंखे जळून गेले. एके दिवशी रात्री 1:30-2:00च्या सुमाराला मी आणि सुमेध बेडरूम मध्ये झोपलो होतो, तेव्हा फटकन जोराचा आवाज आला आणि सगळीकडे असं काळं रंगाचं तेल म्हणा किंवा पाणी म्हणा हे पसरलं आणि पंख्यामधनं असं जाळ निघाला. आम्ही दोघे इतके प्रचंड घाबरलो. तेव्हा नंतर लक्षात आलं की पंख्यामध्ये पाणी झिरपून शॉर्ट सर्किट होऊन तिथे तो ब्लास्ट झाला होता. मला एक सांगा, उद्या काही झालं असतं, आम्ही दोघे आहोत, कोणाला काही बाहेर समजलं नसतं, या लोकांनी सगळं मॅटर रफादफा केलं असतं. लोक बोलले असते साखरे मॅडम आणि तिचा मुलगा मेले, विषय संपला असता. काय चाललं आहे, काही बोलण्यासारखं उरलेलं नाहीये. तर आम्ही कमिटी मेंबरला ही गोष्ट सांगितली तर ते म्हणतात ती जबाबदारी बिल्डरची आहे. बिल्डर म्हणतो यांची आहे. त्या दोघांच्या भांडणामुळे नुकसान माझं झालंय आणि मी ते रिपेअरिंग करून घेणार आहे. माझे दोन्ही पंखे मला नवीन बसवावे लागले. मी अमेझॉन वरनं मागवलेले आहेत, एक माझ्या दुसऱ्या घरातून मागवलेला आहे आणि सगळा खर्च मी भविष्यात भरला जाणारा मेंटेनन्स मधनं मायनस करून घेणार आहे. हे या कमिटी मेंबरने लक्षात घ्यायला हवं आणि मी ते करणारच. आता 2 दिवसापूर्वी मास्टर आणि त्याच्या गँगने मेंटेनन्स न देणाऱ्या लोकांना अजून एक नोटीस दिली. म्हणजे आधी कायदेशीर नोटीस दिली, ते समजलं कायद्याने काही होणार नाही, उलट यांनाच नुकसान भरपाई करावी लागणार आहे. कोट्यावधीचा पेनल्टी बसू शकते, कायदेशीर काही गुन्हेगारी कलम सुद्धा लागू शकतात. त्यामुळे त्यांनी तो आता कायद्याचा विषय बंद केला. आता आपल्या हातात सत्ता घेऊन एकदम गुंडगिरी परत एक नोटीस पाठवली आणि ज्यांनी म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी मेंटेनन्स नाही दिल्या त्या आमच्या सभासदांना सोसायटीच्या आवारात
गाडी पार्क करायला बंदी केली. माझ्याकडे एक ऍक्टिव्हा आहे, माझ्याकडे काही 4 व्हीलर नाही. ही गुंडगिरी झाली. आम्ही जेव्हा फ्लॅट खरेदी केला तेव्हा हा फ्लॅट पार्किंग सकट खरेदी केलेला आहे. तसं नमूद नसलं तरीही कोणालाही बिल्डरने पार्किंग अलॉट केलेली नाही. याचा अर्थ पार्किंग सकट आम्ही ती जागा खरेदी केलेली आहे. त्याचा स्पेशल वेगळा मेंटेनन्स लावलेला नाही. त्यामुळे अशा पद्धतीने एकदा कोर्टाची नोटीस पाठवल्यावर हे लोक अशा प्रकारे गुंडगिरी करून आमच्यावरती दबाव आणून आमच्याकडनं पैसे मागू शकत नाहीत. कारण जून मध्ये जी लिगल नोटीस पाठवली होती एका वकिलातर्फे, तेव्हा त्यांनी आमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे त्याच्यामध्ये सूचना होती. पण कमिटी मेंबरच्या लक्षात आलं असेल की मॅटर जर कोर्टात गेलं तर कोर्ट काही नियमबाह्य काम करणार नाही. कोर्ट जे नियम आहे, जे कायदे बनलेले आहेत त्यानुसारच काम करणार. त्या नियमानुसार बिल्डरला जे त्याने आमच्याकडनं प्रत्येक सभासदाकडनं लाख लाख रुपये घेतलेले आहेत ते 130 लाख म्हणजे 1,30,00,000 आणि इलेक्ट्रिकचे जे घेतलेले आहेत ते जवळपास 32,50,00,000 म्हणजे असे 1.5-2 कोटी आणि त्यावरचे 21% इंटरेस्ट. हे इंटरेस्ट 21% हे कमिटी मेंबरने ठरवले. जे आम्हाला लागू आहे तो नियम त्यांना सुद्धा लागू आहे आणि तोच नियम बिल्डरला सुद्धा लागू आहे. सो ते पैसे त्यांना द्यावे लागणार होते. म्हणून त्यांनी आता नवीन शक्कल काढली आणि कमिटी मधल्या लोकांवरती गुंडगिरी करून त्यांच्याकडनं पैसे आता मिळवायचा प्रयत्न सुरू केला आणि आम्हाला 21% व्याज दर, वकिलाला दिलेला खर्च वगैरे आमच्याकडनं वसूल करतील अशी दमदाटी करायला सुरुवात केली. आता काय नवीनच समजलं की आम्ही ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांच्या गाड्यांवर ते स्टिकर लावणार आहेत आणि अख्खा अमरावतीत सांगणार आहेत की हे लोक मेंटेनन्स चोर आहेत. तर माझं म्हणणं हे लोक बेसिकच चोर आहेत. आम्ही काय मेंटेनन्स चोरला नाही, आम्ही काय असं म्हटलं नाही कधी की मेंटेनन्स देणार नाही. आमचं असं म्हणणं आहे की आमच्या 1 लाखाची पावती देणं हे बंधनकारकच आहे. हा नियम आहे, हा कायदा आहे आणि तो त्याला पाळावा लागणार. जोपर्यंत मला पावती मिळत नाही माझ्या लाख रुपयाची आणि मी भरलेल्या आजपर्यंतच्या पैशाची, मी मेंटेनन्स देणार नाही. मी इथं बाहेर बसणार. माझे जर उद्या किंवा परवा मी घराबाहेर गेले, आम्ही असंही मी आणि समेत आठवड्यात किंवा 15 दिवसांनी एकदा घराबाहेर पडतो, आम्ही घरातच असतो. उद्या किंवा परवा मी ह्या सगळ्या तक्रारी करता घराबाहेर गेली आणि माझी गाडी आणून दिली नाही, मी भांडणार नाही, मी भांडतही नाही. हे लोक भांडण्याच्या लायकीचेच नाहीत, मुळात माझ्या लायकीचेच नाहीयेत. मी त्यांच्याशी बोलतच नाही, कारण आपण त्यांच्याशी काही बोलायला गेलो ते ऐकतच नाही. त्यांच्या डोक्यात वेगळंच काही सुरू असतं आणि आपल्या डोक्याने ते दुसऱ्याचं न ऐकता यांची डोकी सुरू होतात आणि मग विनाकारण वाद घालण्यापेक्षा माझं असं म्हणणं की अशा लोकांपासून दूर राहिलेलं बरं. मी यांच्याशी बोललेच नाही आजवरती कधी, मला बोलायचं सुद्धा नाहीये. कारण मी चांगल्या भाषेत मिटिंगा घेतल्या, चांगलं सांगायला गेले तर हे लोक मिटिंग घेतल्यानंतर आपल्या समोर वेगळं बोलतात, नंतर आणखीन 4 लोक गोळा करतात आणि पाठीमागे आपल्याविषयी अत्यंत गलिच्छ बोलतात. त्यामुळे मी अशा लोकांपासून लांब राहते. पण यांनी जर माझी गाडी अडवली तर मी विरोध नाही करणार. मी गांधी तत्वाचा अभ्यास केलेली बाई आहे. मी MA गांधीयन थॉट मध्ये केलंय. मी खालती फुटपाथवर बसून राहणार. माझ्या मुलाला माझ्यासोबत बसणं बंधनकारक नाही, पण मी बसणार, कारण माझ्याकडे न्याय मिळवण्याचा तो एकमेव मार्ग आहे. मी काही कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांकडे किंवा कोणत्या ऑफिसरांकडे चक्रा मारू शकत नाही. नाही तेवढे माझ्याकडे पैसे नाही, तेवढं माझ्याकडे वेळ नाही, माझा मुलगा मला घेऊन जाऊ शकत नाही स्वतः तिकडे तिकडे. त्यामुळे मी फुटपाथला बसणार. माझं जे काय होईल ते फुटपाथ. मला 12 दिवस फुटपाथवर राहायची सवय आहे. मी आणखी किती दिवस राहू शकते. फुटपाथवर राहणं म्हणजे काय हे मी बघितलेलं आहे, मला माहिती आहे ते. सो मला आता काही भीती नाही उरली कशाची. भीती ही माझी संपलेली आहे. एक माणूस एका विशिष्ट मर्यादेपर्यंत घाबरतो, दडपून राहतो. ती मर्यादा जेव्हा संपते ना तेव्हा डरके आगे जीत आहे. आणि मी नाही जिंकले तर मी हरणार सुद्धा नाही. मी तिथेच फुटपाथवरती जन्मभर राहीन, मी नाही येणार घरामध्ये. पण मी या लोकांना कायमसाठी अद्दल घडवणार. सोसायटीच्या कमिटी मेंबर्सना कायद्याची जाणीव आहे. 4 लोक एकत्र येतात, कटकारस्थान डोक्यामध्ये ठेवून रात्रभरात कायदे तयार करतात. दुसऱ्या दिवशी लगेच त्याची अंमलबजावणी करतात. म्हणजे अर्थात असे कायदे करतात आणि लोकांना त्या कायद्यावरून नोटिसा पाठवतात. त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्याबाबत कळवलेलं आहे आणि पोचपावती घेतलेली आहे आणि ती बिल्डिंगच्या लिफ्ट मध्ये लावलेली आहे. आता एक गंमत बघा, हा आपल्यासारखे सर्वसामान्य लोक
आपल्याला काही त्रास झाला तर आपण पोलीस स्टेशनला जातो, तेव्हा पोलीस नेहमी डिफेन्स मध्ये जातात आणि कोणतीही गोष्ट कशी सिव्हिल मॅटर आहे किंवा कायद्याच्या कचाट्यात बसत नाही असं आपल्याला सांगून तक्रार किंवा आपण जर रायटिंग मध्ये कंप्लेंट केली असेल तर ती अटेस्ट करून घ्यायचा टाळाटाळ करतात. ती तक्रार मी इथे मांडणार आहे, तुम्हाला मी देते. त्यांनी जी तक्रार केली त्याच्या स्पष्टपणे लिहिलं आहे कमिटी मेंबर्सने की आम्ही मेंटेनन्स न देणाऱ्या लोकांना सोसायटीच्या आवारात येऊ देणार नाही. मेंटेनन्स न देणे हे सिव्हिल मॅटर आहे आणि त्याबाबत त्यांनी ऑलरेडी कोर्टाची आम्हाला नोटीस पाठवली होती. पण लोकांच्या गाड्या येऊ न देणे, गुंडगिरी करणे, लोकांना दबाव आणणे, लोकांचं दमन करणे हा कायद्याच्या चौकटीत गुन्हा आहे. मग कमिटी मेंबर आपण गुन्हा करत असल्याचं पोलिसांकडे देतात निवेदन आणि पोलीस मान्य करून घेतात, अटेस्ट करून देतात. म्हणजे काय चाललंय हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करा सगळ्यांनी, मी सुद्धा करते आहे की पोलीस सुधारले की पोलीस न वाजता सह्या करून घेतात की आणखीन काही आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे सगळे कमिटी मेंबर सुशिक्षित आहेत, चांगल्या ठिकाणी नोकऱ्या करणार आहेत, भरपूर पगार घेणार आहेत आणि रिकामटेकडे तर आहेतच आहेत. तर यांना बिल्डरने केलेली लोकांची मेंबरची फसवणूक माहीत असताना त्यांना हेही माहितीये की सगळे फ्लॅट विकलेले असूनही बिल्डरने आजवर सोसायटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग नियमाखाली रजिस्टर केलेली नाही किंवा बिल्डिंगचं आपण ज्याला म्हणतो अपार्टमेंट सिस्टम मध्ये सुद्धा रजिस्टर केलेली नाही, रजिस्ट्रेशन नंबर नाही आणि यांनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे. छोटी अमाऊंट नाहीये, कोट्यवधीची अमाऊंट आहे, हे इथे लक्षात घ्या. आणि त्या कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. लोकांना त्यांच्या कष्टाच्या पैशाच्या पावत्या दिलेल्या नाहीत. मागायला गेलं तर लोकांना तुच्छ समजून हाडतूड करून हाकलून दिलं जातं. हेमंत अडवाणी हा तर गुंडच आहे, ह्याच्याशी बोलायला जाणं म्हणजे आपण स्वतः मूर्ख असल्याचं सिद्ध करण्यासारखं आहे. कारण हा अतिशय उर्मट माणूस आहे, अत्यंत गुंड प्रवृत्तीचा मुलगा आहे. बिल्डरने पाळलेला तो क्वालिफाईड गुंड आहे. तर हे सगळं माहीत असून सुद्धा या सगळ्या भ्रष्टाचाराची जबाबदारी आजी माजी मेंबर्सने घेतलेली आहे असं मी समजते. आज लोकांकडून त्यांच्या मनमर्जीने म्हणजे या मेंबर्सच्या मनमर्जीने वाढवलेला मेंटेनन्स घेण्यासाठी अक्षरशः मास्तर आणि त्याची टोळ भैरव सोसायटीच्या गेटवर दिवसभर बसून होते. मला एक सांगा, लोकांच्या गाड्या अडवण्याकरता हे टोळ भैरव गँग कोणता हो चांगला सुशिक्षित मास्तर आहे असे उद्योग करतो? पण नाही, हे टोळ भैरव लोकांवरती दमन करायचं आणि आम्ही कसे गुंड आहोत किंवा आम्हाला लोकांनी घाबरलं पाहिजे म्हणजे आम्ही म्हणजे उच्च सर्वश्रेष्ठ दाखवण्याकरता ते गेटवर दिवसभर निर्लज्जासारखे खुर्च्या टाकून बसून होते. मग लोकांचा कोट्यावधीचा पैसा हडप केला ज्या बिल्डरने, त्याच्याकडे पैसा वसूल करण्याकरता त्याच्या दारात का नाही बसले? का त्याच्या दारामध्ये समोसा आणि अर्धा कटिंग चहा पिऊन तिकडनं त्याचं गुणगान गात येतात नेहमी? काय उरलं सुरलं खायला येतं म्हणूनच करतात ना. आम्ही नाही देऊ शकत त्यांना खायला, आम्ही जेवायला देऊ शकतो घरामध्ये, पण खायला हे नाही देऊ शकतो. त्यामुळे आम्हाला दमन करायचं आमचं. त्यामुळेच कायदा आणि सामाजिक भान ठेवून या मेंबर्सने येणाऱ्या 15 दिवसात, या कमिटी मेंबरनी येणाऱ्या 15 दिवसात लोकांचे प्रत्येकी 1 लाख प्रमाणे 1,30,00,000 किंवा जे काही हिशोबात निघतील ते 1,30,00,000 जास्तीच असणार आहेत. कारण काही फ्लॅट रिसेल सुद्धा झालेले आहेत. तर ते संपूर्ण पैसे आणि त्यांच्या पावत्या आणि 2021 पासूनच त्यावरचं 21% व्याज जे यांनी आमच्यावर लावले आहे, जो आम्हाला नियम तोच यांना सुद्धा नियम, ते त्यांनी परत करावेत. आणि वार्षिक जो मेंटेनन्स आजपर्यंत 5,000
ते 12,000 असा घेतला आहे, ते सुद्धा पैसे 21% व्याजाने परत करायचे आहे. त्यानंतर वाटेल तसा उधळाउधळी केलेली आहे आमच्या पैशांची, ती सुद्धा परत करायची आहे. बिल्डिंग मध्ये गेल्या वर्षी सार्वजनिक इलेक्ट्रिसिटी किंवा दिवाबत्तीसाठी सोलर सिस्टीम लावली. कोणी लावली, काय लावली, त्यासाठी लाखो रुपयाचा खर्च केला. कोण म्हणतं 10 लाख, कोण म्हणतं 20 लाख, कोण म्हणतं फुकटच झालं, कोण म्हणतं म्युन्सिपाल्टीने केला. कोणी काय वाटेल तसं सांगतं, कोणी काही सांगत नाही. त्याला किती खर्च दिलं, त्याला कोणी मान्यता दिलं, ते टेंडर काढलं होतं का, लोकांना सभासदांना ज्यांच्याकडनं तुम्ही पैसे मागत आहात गुंडगिरी करून, त्यांना साधं सांगावं असं वाटत नाही. त्यामुळे आमच्या सोसायटीचा मास्तर उर्फ किंग जोंग उन, सोसायटीचा किंग जोंग उन हा जो निर्णय घेईल ते बाकीचे कमिटी मेंबर बैलासारखी मान हलवतात आणि मान्य करतात, आणि मग बाकीच्या गोरगरीब सर्वसामान्य मेंबरला मेंटेनन्स भरण्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही अधिकार या लोकांनी ठेवलेला नाही. बिल्डिंग मध्ये दोनही विंग मध्ये फायर एक्सटिंग्विशर लावलेला आहे, परंतु गेल्या 4 वर्षांमध्ये त्याचा ऑडिट झालेला नाही. तसंच पडलंय ते, बहुतेक ते बंदच पडलेलं आहे. उद्या काय झालं, अपघात झाला भविष्यात, जीवित आणि मालमत्ता हानी झाली, तर त्याची जबाबदारी या मास्तरडा आणि त्याच्या गँगची असणार आहे. आणि बिल्डरची तर आहेच, कारण बिल्डरने सोसायटी त्याच्या ताब्यात ठेवलेली आहे. हे अलिखित सत्य आहे. पण बिल्डरने नाही मान्य केलं तर आपण असं समजायचं किंवा आपल्याला माहित आहे की ह्यांनी बिल्डरचे काय म्हणतात मांडलिकत्व पत्करलेलं आहे आणि ती जबाबदारी या कमिटी मेंबरची आहे. सो बिल्डिंग मध्ये जे 128 सभासद आहेत, मेंबर्स आहेत आम्ही सगळे, आमच्याकडनं केले जाणारे दरवर्षीचे वार्षिक 12,000 अर्थात लाखो रुपयाचा खर्च हा ऑडिट शिवाय केला जातो. बिल्डिंग मध्ये केला जाणारा हा खर्च आमचा मास्टर आणि त्याची गँग त्याच्या मनाने वाटेल तसा करत आहेत. तेव्हा जो काही खर्च झालेला आहे ह्याला हे 4 आजी लोक जबाबदार आहेत, आणि नियमानुसार कोऑपरेटिव्हच्या नियमानुसार यांच्या खाजगी मालमत्तेच्या मधून मी तो वसूल करायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. बिल्डिंग मध्ये दरवर्षी गणपती बसवला जातो आणि यावर्षी तो लाववीमध्ये बसवला होता. यांच्या सण साजरे करण्यावरती माझा अजिबात आक्षेप नाही. सण साजरे करावेत, धिंगाणा घालावा, पाठी उघड्या ठेवून नाचावं, जेवणावळी, भंडारे, खानावळी, अजून काय असेल प्रसाद, आरत्या, ओवाळणी सगळं करावं, माझा अजिबात आक्षेप नाही. पण ज्या लॉबीतनं आम्ही येतो तिथे गणपती बसवल्यावरती आम्हाला सांगतात की तुमच्या चपला तुम्ही हातात नाही घेऊन जा, देव बसवलाय, ते आम्ही ऐकणार नाही. कारण यांना एवढी स्वच्छता, देवाचं सोवळेपणा पाळायचं असेल तर यांनी देव आपल्या घरात मांडावेत. आमच्या घरात येतो ना गणपती, आम्ही सोहळ्यातच बसवतो. आम्ही तर कोणाला गणपतीचं दर्शनही घेऊन देत नाही, कारण माझा देव सोहळ्यात असतो. एकदा पूजा झाली सकाळी की त्याला पडद्यात बंद करून ठेवते, म्हणजे कोणी बघू नये बाई माझा देव. तुम्ही ठेवा सोहळ्यात, सार्वजनिक ठिकाणी कशाला ठेवता? आम्हाला कशाला तुमचे जे काय आहे ते तुम्ही करा ना, आमच्यावरती तुमची सत्ता गाजवू नका. एक छोटीशी गोष्ट अजून, बिल्डिंग मध्ये जे म्युन्सिपाल्टीचं पाणी येतं किंवा बिल्डिंग मध्ये म्युन्सिपाल्टीचं पाणी आणि एक बोर लावलेलं आहे, तर ते साठवण्याकरता बिल्डिंगच्या ग्राउंडवरती अंडरग्राऊंड टाक्या केलेल्या आहेत. या टाक्या जमिनीच्या समतल असल्याने पावसाळ्यात सगळीकडून येणारं पाणी या टाक्यांमध्ये अर्थात पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतं. इतर दिवशी सुद्धा लोक गाड्या धुतात, जवळच्या ड्रेनेजचे पाईप आले त्याच्यातनं लिकेज होणारं पाणी, तसंच तिथेच आमचा केअरटेकर राहतो, त्याची भांडी, कपडे, थुकाथुकी जे काय असेल ते. बिल्डिंगचे लोक सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य लोक, सॅनिटरी नॅपकिन, मुलांचे घाण झालेले डायपर सगळे वरून फेकतात, ते या टाक्याच्या जवळच असतं. हे सगळं पाणी, याच्यातून गळणारं गलिच्छ पाणी त्या टाक्यांमध्ये मिक्स होतं. मी 2 महिन्यापूर्वी अमरावतीच्या आरोग्य खात्याकडून एक रिपोर्ट काढलेला आहे.
आणि तुम्हाला इथे दिसत असेल, तर हे आता उलट दिसेल तर मी नंतर लावीनच. तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की हे पाणी पिण्यास अयोग्य आहे. मी 5 सप्टेंबरला हा रिपोर्ट काढला होता. हे पाणी पिण्यासाठी अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळे बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या आरोग्याला काही घातक झाले पाण्यामुळे, तर त्याची जबाबदारी या कमिटी मेंबरची असणार आहे. कारण मास्टर सारख्या पदावर काम करणारा आमचा सेक्रेटरी, ज्याला पाणी कसं राखावं, लोकांना चांगलं पाणी कसं द्यावं, एवढं साधा कॉमन सेन्स नाही. आणि आपण सांगितलं तर आपलं अजिबात ऐकलं जात नाही. आपल्याला तुच्छ समजलं. आम्ही तर तुच्छच लोक आहे. आम्ही फक्त यांचा मेंटेनन्स भरण्याकरता जन्माला आलेलो आहोत. बाकी आमच्या कुठल्या शब्दाला किंमत नाही, आमचं कुठलं म्हणणं ऐकत नाही, आम्हाला अक्कलच नाही. तर त्याला तर खरं तर पदावर राहण्याच्या लायकीचा नाहीये. तर हा मास्तर मुलांना शाळेत काय धडे देत असेल हे आणखीन 10-15 वर्षांनी जेव्हा ती मुलं नागरिक होतील तेव्हा आपल्याला समजेलच. असो, एकदा सोसायटी स्थापन झाली, सगळे फ्लॅट विकले, तर सोसायटी किंवा कंडोमिनियम आपण म्हणू, तर त्याचा बिल्डरशी काही संबंध राहत नाही. बिल्डरने तत्काळ ती जागा सोसायटीच्या नावाने अर्थात कन्व्हेन्स डीड किंवा मालकी हक्क संस्थेच्या सोसायटीच्या नावाने करून द्यायचे असतात. तसं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, ते बंधनकारक आहे. पण इकडे बिल्डरने हे सगळे हक्क स्वतःकडे राखून ठेवलेत आणि आम्ही फ्लॅट खरेदी करणारे किंवा फ्लॅट धारक हे त्या बिल्डरचे गुलाम किंवा आम्ही भाडे करू किंवा त्याच्या उपकारावर जगणारे अत्यंत तुच्छ लोक, एवढीच आमची लायकी त्याने ठेवलेली आहे. याशिवाय सोसायटी स्थापन होत नाही तोपर्यंतचा खर्च म्हणजे जो काही मेंटेनन्स असतो, ती जबाबदारी एकट्या बिल्डरची असते. कारण कधी बिल्डिंग बनवायला 8-8, 10-10 वर्ष लागतात. तर 10 वर्षाचा काही खर्च येणाऱ्या भविष्यातल्या खरेदीदारांच्या मेंटेनन्स मधला काही कोणी घेत नाही आणि तशी तरतूदही नाही, तसा कायदाही नाही. पण आमच्या बिल्डरने जेव्हापासून पाया खणायला घेतला तेव्हापासूनचा म्हणजे 2018 पासूनचा खर्च, ज्याच्यामध्ये आलतू फालतू खर्च आहे, तो सुद्धा सभासदांच्या येणाऱ्या भविष्यात येणारा म्हणजे आता झालेला आहे, आम्ही देऊन झाले, त्याच्यातून वसूल करून मायनस करून घेतलेला आहे. मला आता इथे एवढंच सांगायचंय, थोडक्यामध्ये येणाऱ्या 15 दिवसात जर कमिटी मेंबरने सर्व सभासदांची मिळून 1,30,00,000 रुपये आणि त्यावरचा गेल्या 4 वर्षाचा व्याज जे ते आमच्यावर आकारणार होते ते 21% आणि त्याच्या पावत्या वार्षिक 5,000 ते 12,000 रुपये लोकांनी भरलेला मेंटेनन्स, त्याचा संपूर्ण ऑडिट रिपोर्ट दिला नाही. श्री शहा यांनी पहिल्या मजल्यावर संस्थेची जागा हडपून जे अनधिकृत बांधकाम या कमिटी मेंबरच्या संगनमताने केलेलं आहे, त्याच्यात त्यांचा काय फायदा झालाय त्यांनाच माहिती. फायद्याशिवाय काही कोणी काम करत नाही. त्यामुळे तो जा काय केलेलं आहे ते तत्काळ पाडलं नाही, तर सगळं स्थानिक वर्तमानपत्र सोशल मीडियावर मी याची माहिती उपलब्ध करून देणार आहे. आणि संबंधित विभागांना मी तक्रार केलेली आहे, तर या तक्रारीची विशेष नोंद घेऊन ते बांधकाम पाडलं नाही तर मी ह्या भ्रष्टाचाराला उघड करणार आहे. आणि दडपशाही खूप जास्ती झालेली आहे. आता यापेक्षा जास्त दडपशाही कोणीही सर्वसामान्य माणूस सहन करणार नाही. आणि माझी जर मी उद्या किंवा परवा बाहेर जाईन, सुमित थोडासा आजारी आहे, आम्ही असंही आठवड्यातनं किंवा 15 दिवसांनी एकदा घराबाहेर पडतो, तर आम्ही कामं करता उद्या परवा बाहेर जाईन, माझी जर गाडी अडवली तर मी बाहेर बिल्डिंगच्या बाहेर ह्या विदर्भाच्या कडाक्याच्या थंडीत नेसत्या वस्त्रांनिशी फुटपाथला बसून राहणार आहे. फुटपाथला बसणं माझ्यासाठी नवीन नाही, मी ते भोगलेलं आहे, मला माहितीये काय करायचं ती. मी फुटपाथला बसणार आहे, माझ्या बरोबर बसणं सुमेधला किंवा कोणालाही बंधनकारक नाही. पण जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, एवढ्या लोकांना न्याय मिळत नाही, या घाणेरड्या आणि गलिच्छ प्रकरणाची दखल घेतलं नाही, बिल्डरवर आणि सदस्यांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मी बाहेर फुटपाथवरच बसून राहणार आहे. सत्ता हवी असेल तर सत्तेबरोबर जबाबदारी सुद्धा येते, हे या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. लोकांचे कष्टाचे पैसे हे यांच्या आणि बिल्डरच्या मजेसाठी आणि माझ्यासाठी अजिबात नाहीत. हा काही 2-4-5 हजार रुपयाचा हिशोब नाही. चला बाबा जाऊ दे, सोडू दे, मरू दे, कोण करते.
कोट्यावधी रुपयाचा गरिबांचा पैसा हडपलेला आहे. आणि नुसता हडपलेला नाही तर तो हडपण्याकरता अत्यंत पद्धतशीरपणे लोकांचं दमन केलेलं आहे. लोकांना एका विशिष्ट दिशेने त्यांनी ढकललेलं आहे. आणि त्यामुळे गोविंदा ग्रुपचे कमिटी मेंबर आमच्या सोसायटीचे आणि गोविंदा ग्रुपचा बिल्डर अर्थात श्री विजय तळडा यांच्याकडनं हा अंदाधुंद हिशोब येणं बाकी आहे. तो मी वसूल करणार आहे. त्याकरता EOW ब्रँचची सुद्धा मदत घेणार आहे. तसंच वेगवेगळे सरकारी खाती, रेरा आणि जर खरंच ईडी काम करत असेल या देशात तर ईडी आणि IT सेलला सुद्धा तसंच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला याबाबत कळवणार आहे. पुन्हा भेटू असं म्हणायची वेळ नको यायला. सो आपण माझं बडबड एवढा वेळ ऐकलीत त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. नमस्कार.